नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजची सविस्तर बातमी. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील एका कुटुंबियाच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेत असून या घटनेमुळे ते कुटुंबीय पूर्णपणे भयभीत झाले आहे. घडत असलेल्या रहस्यमय घटनेचा छडा कोण लावणार हा खरा प्रश्न नागरिकांमधून चर्चेला जात आहे. बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरावर गेल्या 8 दिवसापूर्वी अचानक दगडे येत होते. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र यानंतर दगड येणे बंद झाले व काल अमावस्येच्या दरम्यान अचानक त्यांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेऊ लागल्या. घरातील गादी, उशी, प्लास्टिकच्या वस्तू या आपोआप पेटू लागल्या. काल सायंकाळी 4:30 वाजता पुजारी कुटुंबीय घरी नसताना त्यांच्या घरातील गादीने आपोआप पेट घेतला. थोड्या वेळात किचन रूममधील वस्तू जळाल्या. या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्णतः घाबरून गेले. त्यांनी तातडीने आपल्या वस्तू शेजारच्या घरात नेऊन ठेवल्या. आज सकाळी त्यांनी घरातील पूर्ण सामान बाहेर आणून ठेवले व काही वस्तू शेजारी असणाऱ्यांच्या घरात ठेवल्या व काही वेळातच ग्रामस्थांसमक्ष त्या वस्तूंनी पेट घेतला. त्यामुळे ग्रामस्थ देखील आश्चर्यचकित झाले. ही घटना समजताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे, नंदू लोखंडे, भारत तमनर, संपत बडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर आनाप, त्याचबरोबर अनिसचे जुने कार्यकर्ते देवीदास देसाई यांनी ही घटनास्थळी भेट दिली व पुजारी कुटुंबियांचे व ग्रामस्थांचे प्रबोधन करून या घटनेमागे असलेले कारण निश्चितच शोधून काढू असे आश्वासन पुजारी कुटुंबियांना दिले. ही घटना पाहण्याकरता आसपासच्या परिसरातील अनेक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, राहुरी. काल सकाळी म्हणजे सकाळपासून 4:30 वाजेपर्यंत आपण असं धरू. सकाळपासून 4:30 वाजेपर्यंत तुमच्या घरात किती कोण बाहेरचे व्यक्ती कोण आले? कोणीच नाही आलं. नाही ना? नाही कोणीच. आज सकाळी पण नाही कोणीच आले. कोणीच नाही. फक्त यारोड झालं म्हणजे हे लोक जमा घरचे म्हणजे कोण कोण तुमच्या नवरा व्यतिरिक्त कोण? नाही आपले जे शेजारपाल आम्ही 14 जण तुमच्या व्यतिरिक्त कोण तुमच्या लक्षात नाही का आपल्या घरचे आमका आलतात आमका आलतात? तुमच्या कुटुंब व्यतिरिक्त तुमच्या कुटुंब तुमचे दाजी आली असं सांगण्याचं असं विचारायचं आम्ही आलो होतो नाही त्यानंतर डिऊ आलेला होता. तुम्ही होते माझे चुलते कधी आले ते जा झालेच नंतर अगोदर अगोदर मध्ये आले. तेव्हा मी फोन केले ना त्यावेळेस ते झाले. तुमचे फोन झाले हा त्यांचा मला फोन आला ना इथून असं असं मागच्या घरात पेटलंय बा. मग मी काय म्हणलं लाईट बीट पाहून घ्या नाही का म्हणलं असं. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.